जनतेने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष आम्हाला कधीच देऊन टाकला आहे असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. कशाच्या आधारावर ते बोलत आहेत आणि काय त्यांचा विचार करण्याची पद्धत आहे ही त्यांनाच माहिती आहे. त्यांच्या बंडानंतर जी पहिली खरीखुरी निवडणूक झाली ती म्हणजे 24 एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीला उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह घ्यावं लागलं, ते मशाल त्यांनी घेतलं. आणि शिंदे गटाला जुनंच चिन्ह मिळालं, ते म्हणजे धनुष्यबाण. ती पुण्याई होती निवडणूक आयोगाची. जे चिन्ह जुनं ते घराघरामध्ये 15 वर्षापासून 20 वर्षापासून पोचलेलं, गावागावात पोचलेलं ते चिन्ह घेऊन आणि एकनाथ शिंदे निवडणूक लढले लोकसभेची आणि नवीन चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे मशाल घेऊन लढले. तरीसुद्धा मशाल चिन्हावर उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले, तर शिंदेंचे फक्त 7च खासदार निवडून आले. मग कशाच्या आधारावर म्हणताय की जनतेने आम्हाला धनुष्यबाण देऊन टाकला आहे? आता ते म्हणतील की फक्त लोकसभा बघू नका, विधानसभा बघा, नंतर जिल्हा परिषदेचा बघा, महानगरपालिका बघा. खरं आहे, विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषदांमध्ये तुम्हाला जास्त जागा मिळाल्या असतील, पण त्या का मिळाल्या? मुळात 24ला जे आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि ते सुद्धा कसं आलं की एक तुमची कुबडी होतीच म्हणजे शिंदेंची, आणि 2 कुबड्या म्हणजे कोणाच्या? नितीश कुमार आणि चंद्राबाबू. आणि म्हणून ते 3 कुबड्यांचं सरकार जरी तिथे आलं आणि म्हणून सत्तेकडे लोक आकर्षित होतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्हाला जास्त जागा मिळाल्यात मशालपेक्षा. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात ही सत्ता आली आणि म्हणून पुरत आणखीन महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या जागा जास्त आल्या. तो सत्तेचा परिणाम आहे. पण खरी जी निवडणूक आहे ती लोकसभेची, आणि त्या निवडणुकीवरच खऱ्या अर्थाने तो निकाल लागलेला आहे. आणि तो निकाल मशालच्या बाजूने लोकांनी दिलेला आहे, उद्धव ठाकरेंच्या बाजूने तो निकाल दिलेला आहे. तर जनमत जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या बरोबरच आहे असे म्हणायला जागा आहे आणि वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.